म्हणजे 2007चं जर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं उदाहरण घेतलं तर 7ला सिंगल वॉर्ड पद्धती होती. वाघोली जे आपल्याला माहिती आहे, असं वाटत होतं की वाघोली पुणे महानगरपालिकेचाच एक भाग आहे, पण अद्याप ते नव्हतं. स्थानिक राजकारण तर असतंच, पण तेच राजकारण कुठेतरी राज्य पातळीवरती पण त्याचे परिणाम पडतात, उमटांना दिसून येतात. वार्डांचं रचना कशी असावी, कोणता भाग अंतर्भूत करावा, कोणता भाग हा त्या प्रभागातून काढण्यात यावा आणि दुसऱ्या भागाला जोडण्यात यावा, त्या राजकारणाचा स्थानिक राजकारणावरती, विशेषतः शहरी राजकारणावरती निश्चितच परिणाम दिसून येतो. अजितदादा गटांचा प्रभाव कमी करण्यासाठी काय काय राजकीय गणितं आखली आहेत ही आपण रोज वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो. मग प्रशासक म्हणजे कोण? आयुक्त हळूहळू जनतेतून यायला पाहिजे, तरच ही कामं पुढे जाऊ शकतात विकासाची. तोच प्रश्न आपल्याला केंद्र सरकारला विचारावा लागेल, राज्य सरकारांना पण विचारावा लागेल आणि तोच प्रश्न आता नगरसेवकांना विचारावा लागेल. आणि लाडकी बहीण योजनेमुळे सत्ताधारी पक्षाला जास्त मतं पडली. मग मी भारत माता की जय म्हणेल किंवा मी एखाद्या धर्माचा पुरस्कार करणार आहे, माझं हिंदुत्व किती कट्टर आहे हे दाखवण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत असतो. प्रभाग रचनेच्या येण्यापूर्वी आपण थोडासा असा विचार करायला पाहिजे की पुणे महानगरपालिका हा एक आत्ता तात्कालिक विषय आहे, पण महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या प्रामुख्याने 1949चा जो अधिनियम आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, त्याच्या पोटकलमाप्रमाणे पोटकलम जे कलम आहे 5 क्रमांक, त्या कलमाच्या नुसार राज्य शासन हे निर्धारित करतं प्रभाग रचना. आणि ही प्रभाग रचना तुम्हाला सातत्याने वारंवार बदललेली दिसून पण येतं. म्हणजे 2007चं जर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं उदाहरण घेतलं तर 7ला सिंगल वॉर्ड पद्धती होते, 1 सदस्यीय वार्ड पद्धती होते. नंतर 2012ला द्विसदस्यीय म्हणजे 2 सदस्यांचा 1 वार्ड अशा प्रकारे होतं. 2017 आणि 25ला म्हणजे अलीकडच्या मागची एक निवडणूक आणि आत्ताची येऊ घातलेली निवडणूक, अशा दोन्ही पद्धतीचं निवडणुकीचे जर बघितले तर 4 सदस्यीय पद्धती वार्ड पद्धती अस्तित्वात आहे. पण हा 2025ची वार्ड पद्धती आपण येऊ घातलेल्या निवडणुकीची जी आहे ते 2022ला एक कायद्यामध्ये संरचनेमध्ये बदल करण्यात आला आणि त्यानुसार ही प्रभाग रचना परत एकदा 4 सदस्यांची राहिलेली आहे. आणि त्यानुसार मग आता तुम्ही जे निवडणुकीच्या संदर्भात ज्या बातम्या येत आहेत वारंवार वर्तमानपत्रामध्ये आणि मीडियावरती, त्या दिसून येत आहेत की प्रभाग रचना बदलली आहे. ती का प्रभाग रचना बदलली आहे? त्याच्या पाठीमागे हा अधिनियम आहे आणि ह्या अधिनियमानुसार राज्य शासनाला ते अधिकार आहेत आणि राज्य शासन हा अधिनियमानुसार प्रभाग रचना बदलतं. काही वेळेस त्या प्रत्येक निवडणुकीलाही बदलतं, त्यामध्ये सीमा पण बदलतात. म्हणजे एकंदरीत आपण जसं बघतोय की विधानसभा आणि लोकसभेच्या परिसीमन होतं, तसं वार्डच्या सदस्यांच्या रचनेमध्ये पण आणि त्यांच्या परिसीमेमध्ये पण बदल होतात. आणि हा बदल झाल्यानंतर मग ठरतं की याचा प्रारूप कसा असला पाहिजे. म्हणजे आता आपण रिसेंटली बघितलं पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात प्रभाग रचना बदलली आहे. ती कशी बदलली आहे? मग या प्रभाग रचनेमध्ये जी समाविष्ट झालेली 23 गावं आहेत नव्याने, ती पण यामध्ये अंतर्भूत केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आता दिसेल 2017ची निवडणूक पुणे महानगरपालिकेची आणि 2025ची येऊ घातलेली निवडणूक, त्यामध्ये प्रत्येक वार्डचा क्रमांक बदललेला आहे प्रभागाचा, आपण त्याला प्रभाग म्हणूया. आणि या प्रत्येक प्रभागामध्ये 4 सदस्य असतात आणि या 4 सदस्यांमधून जी पुणे महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या होते ती 165 वरती. 2017मध्ये ती होती 161 होती. आणि कारण की आता याच्यामध्ये वाढ झालेली आहे, 23 गावही नव्याने समाविष्ट झालेले आहेत. मग याच्यामध्ये काही नवीन प्रभाग जोडले गेलेले आहेत, नवी गावं समाविष्ट झालेली आहेत. अशी एकंदरीत पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेची ही रचना ढोबळमानाने सांगता येईल. प्रभागामध्ये प्रामुख्याने आपण असं म्हणूया की पूर्वी लोकसंख्येचा जो क्रायटेरिया होता तो साधारण 60 ते 65 हजार 2017च्या निवडणुकीमध्ये एका प्रभागामध्ये दिसून येतो. आत्ताची जी प्रारूप रचना मी कालच या इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी मी एक बघत होतो की या प्रत्येक प्रभागाची एक साधारण लोकसंख्या म्हणण्यापेक्षा मतदारसंख्या आपण म्हणूया की 70 ते 75 साधारणपणे दिसून येते ऑन ॲव्हरेज. काही प्रभागांची संख्या ही 90,000पर्यंत पण गेलेली आहे. त्या प्रत्येक प्रभागामध्ये 4 सदस्य येतात आणि एक जो प्रभाग आहे जो आता 165वा जो प्रभाग असेल शेवटचा, तिथे बहुतेक सदस्य संख्या 5 असेल, कारण की 165 हा आपल्याला आकडा पूर्ण करायचा आहे. त्यामुळे हा शेवटचा प्रभाग आहे तिथे 5 असेल.
अशी एकंदरीत ती रचना असते आणि त्याचा क्रायटेरिया काही नसतो. हा मूळ क्रायटेरिया हा मतदारसंख्या हा क्रायटेरिया असतो. मुंबईमध्ये तुम्हाला जर याच्यापेक्षा वेगळं दिसेल चित्र, कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये आजही एक सदस्यीय प्रभाग रचना आहे. तिथला जो वार्ड आहे तो लहान आहे आणि पुणे महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, इतर ज्या महानगरपालिकांच्या तुम्हाला प्रभाग दिसतील ही मोठी दिसतात आणि पुण्याचा आकारच मुळात महानगरपालिकेचा खूप मोठा आहे. सातत्याने एक विचारलं जातं की बहुसदस्यीय प्रभाग रचना ही लोकांच्या हिताची आहे किंवा एक सदस्यीय किंवा द्विसदस्यीय प्रभाग रचना ही वार्ड रचना ही लोकांच्या हिताची आहे. एक आम्ही अभ्यास केला होता मध्यंतरी पुणे महानगरपालिकेमधल्या प्रभाग पद्धतीचा. आम्ही त्याच्यामध्ये काही लोकांशी बोललो, इंटरव्ह्यू घेतल्या, मुलाखती घेतल्या. यामध्ये काही राजकीय अभ्यासक असतील, काही राजकीय पुढारी असतील, नगरसेवक, आजी माजी नगरसेवक यांच्या पण आम्ही मुलाखती घेतल्या होत्या. काही पत्रकारांच्या मुलाखती घेतल्या होत्या आणि लोकांना जेव्हा आम्ही विचारलं की तुम्हाला काय वाटतं, 4 सदस्यीय प्रभाग रचना असावी, एक सदस्यीय असावी किंवा द्विसदस्यीय असेल. मग याच्यामध्ये प्रामुख्याने लोकांचं असं म्हणणं आहे, जवळपास 47% लोक असं म्हणतात की पुणे महानगरपालिकेमध्ये एक सदस्यीय प्रभाग रचना असावी. आणि मग ती का असावी, तर त्याच्या पुढे आम्ही त्यांनाही प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं की एक प्रभाग सदस्यीय पद्धत का असावी. लोकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा 4 सदस्यांची प्रभाग रचना असते त्याचा आवाका त्याची व्याप्ती पण खूप मोठी असते आणि असं लोकांना आमच्या विचारताना आम्हाला लक्षात आलं की बऱ्याच लोकांना त्यांच्या प्रभागातल्या 4ही सदस्यांची नावं माहीत नाहीत. पक्ष तर सोडूनच द्या, पण 4 नगरसेवक कोण आहेत त्या प्रभागामध्ये. बहुतांश लोकांना त्यांच्या प्रभागातल्या नगरसेवकांचे 40 नगरसेवकांचे नावं नाही माहीत आणि त्यांचा पक्ष पण, त्या कोणत्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात ते पण त्यांना माहीत नसतं. मग त्यांना कोण माहीत असतं की त्यांच्या घराच्या जवळचा, त्यांच्या भागातल्या जवळचा एक जो नगरसेवक असतो त्याचं नाव माहीत असतं. साधारण 1-2 लोकांचे नावं त्यांना सातत्याने माहीत असताना दिसून येतं. मग त्यांचं असं म्हणणं आहे लोकांचं, एक सदस्यीय वार्ड रचना असेल तर आम्हाला आमच्या विकासाचे प्रश्न किंवा समस्या असतील ते आम्हाला नगरसेवकांपर्यंत नेणं खूप सोयीस्कर जातं. आणि दुसरं लोकांचं असं म्हणणं आलं की 4 सदस्य असल्यामुळे आम्ही कोणत्या नगरसेवकाकडे जायचं, हे प्रश्न घेऊन आम्ही कोणत्या नगरसेवकाकडे जायचं, असं त्याच्यामध्ये अनेक द्विधा मनावस्था लोकांच्या दिसून येतात. अनेक प्रश्न आहेत त्याच्याबद्दलच्या. त्यामुळे प्रामुख्याने असं दिसून येतं की बहुतांश लोकांना एक सदस्यीय वार्ड पद्धती अधिक जवळची वाटते. त्यामुळे मग ते आम्हाला या अभ्यासातून असं दिसून येतं. आपण असं बघितलेलं आहे की 2022ला साधारण 30 जून 2021ला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक GR काढला होता, गॅझेट, त्यातला आपण अधिसूचना म्हणूया. ती अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. त्या अधिसूचनेप्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण 23 गावं समाविष्ट केलेली आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी गावं समाविष्ट झाली ती खडकवासला भागातली. खडकवासल्यामधली एकूण 13 गावं, याच्यामध्ये शिवणे असेल, खडकवासला असेल, नांदेड सिटी आत्ताची आपण जी म्हणतोय की मोठ्या प्रमाणात अर्बनायझेशन ते पुणे शहराच्या परिघावरती मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे, अशी गावं ही आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली दिसून येतात. पिरुंगुटमधली 2 गावं असतील, हिंजवडीमध्ये 1 म्हणजे जे म्हाळुंगे आहे की जिथे आता मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प मोठ्या प्रमाणात होत आहेत, असं ते म्हाळुंगे गाव असेल. लोणी काळभोरमधली 6 गावं असतील. वाघोली, जे आपल्याला माहिती आहे, असं वाटत होतं की वाघोली पुणे महानगरपालिकेचाच एक भाग आहे, पण अद्याप ते नव्हतं. अजूनही तिथे ग्रामपंचायत होती आणि ती आता नव्याने पुणे महानगरपालिकेमध्ये हा भाग पण जोडला गेलेला आहे. अशी 23 गावं, जसं आपण शिवणे खडकवासला म्हणूया, महमदवाडी, उंडरी, मांजरी बुद्रुक म्हणजे 17.5 नळी वगैरे हा भाग आणि नरेचा भाग हा नव्याने समाविष्ट झाल्यामुळे ही नवीन वार्ड रचनेमध्ये नव्याने प्रभाग दिसून येतात, निर्माण झालेले दिसून येतात. याच्यामध्ये आपण विशेषतः आपण असं बघूया खडकवासल्यामध्ये. खडकवासला हा आपण जर बघितलं लोकसभेच्या दृष्टिकोनातून, खडकवासला विधानसभा हा येतो बारामती मतदारसंघामध्ये. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचं जे शहरी राजकारण आहे ते कुठेतरी बाजूंच्या लोकसभा मतदारसंघावरती पण परिणाम करत असतं. विशेषतः आपण असं बघितलं मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रियाताई मोठ्या प्रमाणात निवडून आल्यात मतदारांच्या प्रभावामध्ये. जसं खडकवासल्यामध्ये अगोदर आपण बघत होतो की ते प्रामुख्याने
एक मोठा दबदबा राष्ट्रवादी काँग्रेसचा राहिलेला दिसून येतो. आणि हाच खडकवासला मतदारसंघ विशेषतः आपल्या पुणे शहराला जोडून असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात प्रभावकारक ठरणारा घटक आहे तो. आणि त्यामुळेच असं दिसतं की या लोकसभा निवडणुकीमध्ये जे लीडिंग होतं दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, शरद पवार गट आणि अजित पवार गटांमधल्या जे कॅन्डिडेट होते, इकडे सुप्रियाताई आणि इकडे पवार मॅडम, यांच्यामधलं जे अंतर आहे मताधिक्याचं, हे प्रमाण खूप कमी झालेलं दिसून येतं. असं हे जे राजकारण आहे हे कुठेतरी मग पुणे महानगरपालिकेच्या राजकारणाला जोडून येतं. आणि मग तुम्ही तुमच्या गव्हर्नन्सचा जो मुद्दा येतो, पुढे आपण त्याच्यावर बोलूयाच, तर गव्हर्नन्सचा मुद्दा हा कुठेतरी राजकारणाशी जोडून येतो. त्यामुळे या गावांतलं राजकारण आणि राज्याचं राजकारण कुठेतरी कनेक्ट होताना दिसतं. म्हणून ही गावं जेव्हा समाविष्ट होतात पुणे महानगरपालिकेमध्ये, ते स्थानिक राजकारण तर असतंच, पण तेच राजकारण कुठेतरी राज्य पातळीवरती पण त्याचे परिणाम पडतात, उमटांना दिसून येतात. असं जर ढोबळ मानाने बघितलं की शिवणे असेल, कोंडवे धावडे असेल किंवा कोपरे, ही गावं समाविष्ट झालेली आहेत नव्याने. या काही काळामध्ये या गावांमध्ये शिवसेनेचा जो एकत्रित जी एक संघ शिवसेना होती, त्या गावांमध्ये काही ठिकाणी प्रभाव होता, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव होता. आणि त्या गावातले जे स्थानिक पुढारी असतात, प्रबल, आपण त्यांना वर्चस्वाली नेतृत्व म्हणूया, ते त्यांचा प्रभाव असतो त्या गटामध्ये, त्या भागामध्ये. आणि जेव्हा हे प्रबळ नेतृत्व असतं तेव्हा ते महानगरपालिकेमध्ये येतं. त्यांचा मग तो राजकारणाचा एक परिघ असतो आणि त्या परिघाचा एक परिणाम आपल्याला स्थानिक राजकारणाच्या पलीकडे जाताना दिसून येतो. आणि मग निवडून येण्याची शक्यता पण या भागामध्ये ती अधिक असते. जे स्थानिक नेतृत्व जे पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये पण प्रबळ होते, आता ते महानगरपालिकेमध्ये प्रबळ होताना दिसतं. जसं वाघोलीचं राजकारण आहे, विशेषतः पाण्याच्या राजकारणावरती ते वाघोलीचं राजकारण आपल्याला दिसून येतं. मोठ्या प्रमाणात टँकर लॉबी आहे. मग या टँकर लॉबीचं पण कुठेतरी पडसाद मग पुणे महानगरपालिकेच्या राजकारणावरती दिसून येतात. म्हणजे स्थानिक प्रभुत्व, स्थानिक नेतृत्व यांचं एक वर्चस्व महानगरपालिकेच्या राजकारणावर दिसतं. असं एक ढोबळमानाने आपल्याला एक सांगता येईल. हे नेहमीच सातत्याने म्हणलं जातं की सत्ताधारी जो कोणताही पक्ष असो, आज एका पक्षाची सत्ता राज्यामध्ये आहे, तो पक्ष असेल किंवा त्यापूर्वी जो पक्ष सत्तेमध्ये होता, सातत्याने या सत्ताधारी पक्षाचा नेहमीच वरचष्मा असतो. जेव्हा प्रभाग रचना तयार होते, प्रारूप रचना तयार होते, किंवा एखाद्या वार्डांचं रचना कशी असावी, कोणता भाग अंतर्भूत करावा, कोणता भाग हा त्या प्रभागातून काढण्यात यावा आणि दुसऱ्या भागाला जोडण्यात यावा, अशी जेव्हा रचना होते किंवा त्याची चर्चा होते, त्यावरती सातत्याने सत्ताधारी पक्षाचा हा निश्चितच प्रभाव असतो. कारण सत्ताधारी पक्ष हे आपलं राजकीय हित सांभाळून प्रभाग रचना तयार करत असतात. त्याला फक्त भाजप अपवाद असं म्हणून नाहीये. पूर्वी सत्तेत असणारा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण या प्रारूप रचनेमध्ये पण आपलं राजकीय हित सांभाळून प्रारूप रचना तयार करत होतं. त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की जर तुम्ही असा एक उदाहरण बघितलं की एक मोठा मतदार वार्ड आहे, प्रभाग रचना, म्हणजे ही प्रभाग रचना एवढी मोठी झालेली आहे की साधारण 3 ते 4 प्रभाग एकत्र केले तर एक विधानसभा क्षेत्र तयार होतं. असा एक मोठा प्रभाव गट असणारा हा एक प्रभाग आपल्याला दिसून येतात पुणे महानगरपालिकेमध्ये. म्हणजे असं एक बघितलं, एक वार्ड आहे पुणे महानगरपालिकेला, तो लक्ष्मी रोड पासून सुरू होतो, साधारण मग दत्तवाडी वगैरे, पर्वती, पायथा वगैरे, आणि साधारण डेक्कनच्या भागाला स्पर्श करून तो परत असा वाढलेला दिसून येतो. अशा मोठ्या प्रमाणात ही प्रभाग रचना दिसून येते आणि ही 4 सदस्यांची प्रभाग रचना आहे. आणि यामध्ये मग आपल्याला असं दिसून येतं की जेव्हा सत्ताधारी पक्ष एखादा प्रभागाची रचना करत असताना की आपल्या पक्षाचं हित सांभाळून, आपल्या उमेदवाराचं हित सांभाळून आणि आपल्या बाजूने राजकीय गणितं कशी तयार होतील हे सांभाळूनच प्रभाग रचना केली जाते. जसं आपण कोथरूडचं बघितलं, कोथरूड हा खूप मोठा मतदारसंघ आहे, विधानसभा पण या अर्थाने, आणि यामध्ये जी प्रभाग रचना केलेली आहे, समजा आज सत्ताधारी पक्ष भाजप आहे असं आपण म्हणतोय, आणि सत्ताधारी पक्षाला जेव्हा कोथरूडमधला एखादा मतदारसंघ असेल, वार्ड असेल किंवा PS आपण पोलिंग स्टेशन म्हणतो, त्या पोलिंग स्टेशनमध्ये जर राजकीय इतिहास जर बघितला पोलिंग स्टेशन वाईज, जर समजा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या पोलिंग स्टेशनमधून सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मते गेलेली असतील किंवा त्या भागातून, तर मग तो भाग, तो घटक, तो कसा या भागाशी न ठेवता तो इतर भागाशी जोडून घेणं आणि त्याला दुसऱ्या भागामध्ये, प्रभागामध्ये हस्तांतरित करणं, अशा प्रकारचं एक राजकीय गणित तयार करताना दिसतं. विशेषतः आपल्याला
कोंढवा भाग घेता येईल, मोहम्मदवाडी भाग घेता येईल, हडपसरचा भाग, की जिथे मुस्लिम बहुसंख्या आहेत. म्हणजे प्रभाग रचना फक्त भौगोलिक दृष्टिकोनातून ती आखली जात नाहीत, त्या पाठीमागची सामाजिक आणि जातीय गणितं पण असतात आणि ती पण त्याचा विचार राजकीय पक्ष करत असतात. विशेषतः आपल्याला असं बघूया, आपण असं एक नेहमी सातत्यानं बोललं जातं की अल्पसंख्याकांची मते ही भाजपच्या विरोधात जात असतात. मग अशा ठिकाणी मग ही एक गठ्ठा मतं पडू नयेत म्हणून मग त्या प्रभागांचं, त्या भागांचं कुठेतरी विभाजन करणं, आणि तोच जो घटक आहे की एखादा घटक त्या पक्षाच्या विरोधात मतदान करत असेल, हा ट्रेंड असेल, म्हणजे मतदान वर्तनाचा हा एक ट्रेंड असेल, तर त्याच्यामध्ये मग कुठेतरी मग ही भौगोलिकच नाहीत तर ही सामाजिक आणि जातीय समीकरणे आखून पण ही प्रभाग रचना तयार केली जाते. पुणे महानगरपालिकेचा म्हणजे पुणे शहराच्या राजकारणाचा जर विचार केला, जसं तुमचा मागचा जो प्रश्न होता की सत्ताधाऱ्यांचा प्रभाव कितपत ठरतोय, आणि सत्ताधारी पक्षच नेहमीच राजकीय हित सांभाळून आपली प्रभाग रचना तयार करत असतं, की एखादा भाग जर आपल्या विरोधात जात असेल तो बाजूला ठेवून तो परत आपल्या बाजूनं येणारा जो घटक आहे तो जोडला जातो. त्यामुळे निश्चितच त्या राजकारणाचा स्थानिक राजकारणावरती, विशेषतः शहरी राजकारणावरती निश्चितच परिणाम दिसून येतो. म्हणजे आता आपण असं तुम्ही म्हणताल की याच्यामध्ये जो प्रश्नामध्ये तुमचा उल्लेख केलेला आहे की विरोधी पक्षांची काय भूमिका राहते. मुळात विरोधी पक्षाकडे जाण्याच्या आधी आपल्याला सत्ताधारी जे पक्ष आहेत, म्हणजे आता जे महाराष्ट्रातलं पक्षीय राजकारण जर बघितलं, 3 पक्ष हे सत्ताधारी आहेत. मग हा प्रश्न उलट असा विचारला पाहिजे की सत्ताधारी पक्षांमधले जे घटक पक्ष आहेत त्यांच्या राजकीय हिताचा किती आहे. म्हणजे आता जे वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात की भाजपने आपला पूर्णपणे प्रभाव निर्माण करण्यासाठी ही प्रभाग रचना कशी आपल्या सोयीनुसार केलेली आहे, आणि याच्यामध्ये अजितदादा गटांचा प्रभाव कमी करण्यासाठी काय काय राजकीय गणितं आखली आहेत ही आपण रोज वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो. हा जो संदर्भ आहे, मुळात विरोधी पक्षाकडे आपण नंतर येऊया, त्याच्यापेक्षा जे सत्ताधारी पक्षांचे गट आहेत त्यांच्या विरोधात हे कसं जाते प्रभाग रचना, आणि मग त्याच्यातून राजकारण कसं होतं. म्हणजे आपण एक साधारण आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये आपण सातत्याने आपण बघत आलं की राष्ट्रवादी, विशेषतः अजितदादा पवारांचा सातत्याने प्रभाव आणि राजकीय वर्चस्व राहिलेला आहे. आणि मग पुणे महानगरपालिकेमध्ये विशेषतः अलीकडच्या काळात, म्हणजे एक 5-7 वर्ष, म्हणजे हा 8 वर्षानंतर ही निवडणूक होणार आहे. आता येऊ घातलेली निवडणूक ही महानगरपालिकेच्या 8-9 वर्षानंतर येऊ घातलेली आहे. त्या 8 वर्षाच्या काळामध्ये भाजपचा प्रभाव किती वाढलेला आहे. हा फक्त स्थानिक पातळीवरचाच घटक नाही, तर या पाठीमागे हे राजकीय आणि राष्ट्रीय संदर्भ पण येतात. जेव्हा पुणे महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असतील की नवी मुंबई महानगरपालिका असतील, हे जे मोठे शहर आहेत हे फक्त स्थानिक म्हणून राहत नाहीत, ते देशाच्या राजकारणाच्या आर्थिक विकासाचे केंद्र पण ठरतात. त्यामुळे मग केंद्र सरकारची धोरणं, औद्योगिक असतील, IT क्षेत्रातली जी धोरणं असतील, इव्हन राज्याची धोरणे असतील, ती विकासाची धोरणं कुठेतरी या शहरांना जोडून येतात. त्यामुळे ही केंद्र जे आहेत शहर, म्हणजे आपण म्हणूया महाराष्ट्रातील आर्थिक विकासाची केंद्र कोणती आहेत, हे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ही जे 4-5 शहरं मोठी आहेत त्यांना जोडून येतात. मग त्यामुळे या स्थानिक राजकारणाचा संदर्भ हा राज्य आणि राष्ट्रीय राजकारणाशी जोडून येत आहेत. त्यामुळे मग आपल्याला असं दिसून येतं की प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय स्पर्धेमध्ये असतो, आणि याच्यातून आपल्याला ही संदर्भ आणि समीकरणं आखलेली दिसून येतात. निश्चितच निवडणुकीचे महत्त्व हे राजकारणामध्ये महत्त्वाचं स्थान असतं निवडणुकीला. आणि जेव्हा निवडणूक होते, ती स्थानिक पातळीवरची निवडणूक असो की राज्य पातळीवरची असो किंवा राष्ट्रीय पातळीवरची, या निवडणुकांना महत्त्वाचे संदर्भ असतात. आणि निवडणुका हा लोकशाही व्यवहाराचा एक महत्त्वाचा एक भाग आहे. पण लोकशाही व्यवहार हा पूर्णपणे निवडणुकीवर केंद्रित झालेला दिसून येतो. निवडणूक म्हणजेच लोकशाही असं समीकरण जणू काही आपल्या समाजामध्ये रुळलेलं दिसून येतं. पण एक असं बघितलं पाहिजे, निवडणुकीच्या राजकारणामध्ये प्रामुख्याने लोक जेव्हा विचार करतात, जेव्हा मतदान देतात, त्या पाठीमागे त्या वार्डातलं, म्हणजे आपण आता स्थानिक संदर्भात बोलतोय म्हणून त्या प्रभागातलं त्या नगरसेवकाची कामगिरी कशी राहिलेली आहे, त्यावरती मग निवडणुकीच्या राजकारणाचे संदर्भ जोडून येतात.
विशेषतः आम्ही एक अभ्यास केला होता अलीकडेच, पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा. त्यामध्ये आम्ही काही लोकांना त्या वस्ती आम्ही काही निवडल्या होत्या. साधारण एक 300 लोकांचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला होता. त्यामध्ये आम्ही प्रश्न विचारले होते, की तुमच्या भागातले प्रश्न सोडवण्यात नगरसेवकांची कामगिरी कशी राहिली आहे? तर त्यामध्ये एक असं दिसून येतं, की नगरसेवकांची कामगिरीच्या संदर्भामध्ये बोलताना लोकं असं म्हणतात, जवळपास 31% लोकं असं म्हणतात, की निवडणुकीमध्ये एकूणच प्रभागाच्या विकासाच्या कामांमध्ये नगरसेवकांचं चांगलं काम राहिलेलं आहे. म्हणजे ही एक महत्त्वाचा धागा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरतो. कारण की जर त्या नगरसेवकाची कामगिरी चांगली नसेल, तर मग मतदान वर्तनाचा आपल्याला जे येणारे संदर्भ त्यामध्ये दिसून येतात. दुसरं म्हणजे या निवडणुकी का महत्त्वाची ठरते? तर ती स्थानिक संदर्भामध्ये जेव्हा तुम्ही विकासाचे मुद्दे येतात, म्हणजे एक अभ्यास झाला होता जो महाराष्ट्र निर्माण सेनेने केला होता 2012 मध्ये, की विविध राजकीय पक्षांची जाहीरनामे काय असतात, विशेषतः स्थानिक संदर्भामध्ये जेव्हा आपण महानगरपालिकेच्या निवडणुका लढतोय, या पक्षांचे जाहीरनामे काय असतात. त्या काळामध्ये असं दिसत होतं, की वार्डातल्या विकासाच्या प्रश्नांपासून ते समाजातल्या एखाद्या वंचित घटकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला काय सामाजिक भान म्हणून काय कामं करता येतील, अशा स्वरूपाचं एक जाहीरनामे राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये मुद्दे अंतर्भूत केली होती. पण तो संदर्भ आता अलीकडच्या काळामध्ये हळूहळू लुप्त होत चाललाय आणि ह्या निवडणुका फक्त राजकीय गणित उभे करण्यासाठीच ठरतायत का, असं दिसून येतं. पण आमचे एक पळशीकर सर आहेत, सुहास पळशीकर सर, ते सातत्याने असं म्हणतात, की महानगरपालिकेच्या कारभाराच्या वरती टिप्पणी करताना ते असं म्हणतात, की हे गव्हर्नन्स हे डॅशबोर्ड गव्हर्नन्स झालेलं आहे. म्हणजे त्या डॅशबोर्डवरती म्हटलेलं जातं, की एवढ्या कंप्लेंट्स आम्ही नागरिकांच्या सॉल्व्ह केलेल्या आहेत, एवढे आम्ही पथदिवे बसवलेत, एवढे रस्ते आम्ही केलेत आणि एवढे आम्ही ज्या सोयी-सुविधा आहेत त्या उभ्या केल्या आहेत. फक्त त्यापुरतीच मर्यादित राहतं ते. गव्हर्नन्स हा फक्त त्यापुरताच मर्यादित राहतो. त्याच्या पलीकडे राजकीय पक्षांनी भूमिका घेऊन निवडणुकीच्या राजकारणामध्ये आलं पाहिजे, विशेषतः समाजाच्या विकासासाठी. आणि समाजाचा विकास म्हणजे कोण? आपण, तुम्ही. आणि त्यासाठी आपण काहीतरी, जसं एक पुणे महानगरपालिकेच्या मध्यंतरी आम्ही काही शाळांना व्हिजिट केल्या होत्या. त्यामध्ये एक असं दिसून येलं, की काही संस्थेच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेने ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केलेल्या आहेत. आणि या माध्यमामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. म्हणजे आपण आता जे चित्र दिसतं आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये, की जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. पण या काही वस्त्यांमध्ये, विशेषतः ज्या गरीब आणि कामगारांच्या वस्त्या आहेत, विशेषतः महानगरपालिकेमध्ये, त्या भागांमध्ये काही प्रयोग झालेले आहेत शाळांमध्ये. असे प्रयोग होणे, व्यापक पातळीवर होणं, खरं हा समाजाचा विकास आहे. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून ही विकासाचे मुद्दे आपल्या राजकीय पटलावरती येणं आवश्यक आहे. पण ते होताना दिसत नाही. काही प्रमाणात होतंय. म्हणजे येरवाडा भागामध्ये काही राजकीय पक्षांनी असे मुद्दे लावून धरलेली आहेत. त्याकडे आपण बघितलं पाहिजे आणि आपल्या जनतेच्या रेट्यातून ही मुद्दे वारंवार पुढे आली पाहिजे, असं मला वाटतं. तुम्ही जर बघितलं असेल, पुणे महानगरपालिकेची निवडणूक साधारण 2017 झाली होती यापूर्वीची, आणि हा 8 वर्षाचा कारभार, म्हणजे 8 वर्ष हा दीर्घ राहिलेला आहे. यामध्ये 5 वर्ष नगरसेवकांनी व्यवस्थित हे केली आणि मागच्या 3 वर्षांमध्ये निवडणूकच झाली नाही. त्यामधलं सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतील किंवा स्थानिक पातळीवरचं ज्या समीकरणं होते, विशेषतः ओबीसी राजकारणाच्या आरक्षणासंदर्भात जी केस होती, त्या खटल्यामुळे स्थानिक संदर्भातल्या निवडणुका स्थगित झाल्या होत्या. आणि त्यामुळे हा 3 वर्षाचा जो कालावधी होता, ज्या महानगरपालिकांचा कालावधी संपलेला आहे, 5 वर्ष पूर्ण झाली, तिथं प्रशासक राज्य होतं. म्हणजे प्रशासनानं तिथे सांभाळलं होतं राज्य, म्हणजे स्थानिक राजकारण. विशेषतः पुणे महानगरपालिकेचा संदर्भ घेतला तर आयुक्तांच्या हातात हे पूर्णपणे स्थानिक प्रशासन होतं. यामध्ये एक असं घडतं, म्हणजे विशेषतः मी पण नागरिक आहात, तुम्ही पण नागरिक आहात पुणे महानगरपालिकेचे. जेव्हा आपले स्थानिक प्रश्न असतात, ते माझ्या रस्त्याचा असेल किंवा ड्रेनेज वाहतंय गल्लीमध्ये, दुर्गंधी आली, स्वच्छता होत नाहीये, हे प्रश्न घेऊन मी नगरसेवकांकडे जातो. मला माहिती आहे की या भागातला नगरसेवक कोण आहे. कारण की नगरसेवकांच्यात पण हातात तेव्हा सत्ता नसते.
मग मग कोणाकडे जायचं आपण? मग जसं मी मागे म्हणलं तसं डॅशबोर्ड गव्हर्नन्स, म्हणजे त्या डॅशबोर्डवरती मी जायचं, कंप्लेंट नोंदवायची, मग ते 1-2 दिवसानंतर रिप्लाय येणार, होणार वगैरे होणार नाही. मग ही ऑब्लिगेशन कोणाचं आहे काम करून घेण्याचं? ही जबाबदारी कोणाची आहे? हा मुद्दा ते प्रखरतेने पुढे येतो. मग प्रशासक म्हणजे कोण? आयुक्त. आयुक्तांच्या देखरेखीखाली हा कारभार झालेला दिसून येतो. तुम्ही जर बघितलं पुणे शहरातलं रस्त्यांची स्थिती जर बघितली तर खूप दयनीय होती. आहे पण आता पण आहे असं दिसून येतं. या गेल्या पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी मोठी-मोठी खड्डे पडलेली आहेत आणि अनेक लोकांना या खड्ड्यांमुळे जीव पण गमवावा लागलेला आहे. जेव्हा प्रशासन येतं, की त्यामध्ये प्रशासनाच्या कारभारामध्ये ऑब्लिगेशनची जबाबदारीची जे भान असतं ती नसतं आणि मग याच्यासाठी जनतेला लढावं लागतं, की मग आपण हस्तक्षेप कुठे करायचा? जेव्हा ही ध्येय धोरणे आखली जातात, विशेषतः मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल स्वच्छ ही संस्था पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत स्वच्छतेचं काम करतं. या प्रशासनाने निर्णय घेतला होता, की त्यांचं काम थांबवून एखाद्या दुसऱ्या त्रयस्थ संस्थेला काम देणं. पण जनतेतून रेटा आला, की या संस्थेला का काम पुढे ठेवायचं? आणि हे जे भान आहे हळूहळू जनतेतून यायला पाहिजे, तरच ही कामं पुढे जाऊ शकतात विकासाची. नाहीतर मग प्रशासन आपल्या सोयीनुसार अनेक ध्येय धोरणे घेत असतं. मग परत प्रश्न येतो, की जर जनतेचं राज्य नसेल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि सगळा कारभार हा प्रशासनाच्या हातात असेल, तर लोककेंद्रित मोठी ध्येय धोरणे घेण्याचा अधिकार या प्रशासकांना राहतो का? असा प्रश्न आपण त्या संदर्भात विचारू शकतो. पुणे महानगरपालिकेचा विचार केला तर असं दिसून येतं, की जेव्हा स्थानिक संदर्भामध्ये निवडणुका होतात, ती ग्रामपंचायतची असेल किंवा नगर परिषदेची असेल किंवा महानगरपालिकेची असेल, त्या पातळीवरती युती किंवा आघाड्या यांचं राजकारण तेवढं घडताना दिसून येत नाही. आता तुम्ही जर बघितलात, की राज्य पातळीवरती ज्या आघाड्या आणि युतीचं समीकरणं आहेत, की इकडे 3 पक्ष आणि सत्तेतले 3 पक्ष, असं ढोबळमानानं जर बघितलं, की 6 पक्षांची राजकीय स्पर्धा आहे. ती राजकीय स्पर्धा स्थानिक पातळीवरती अधिक प्रभावी होताना दिसते, अधिक तीव्र होताना दिसून येते. कारण की तेव्हा स्थानिक पातळीवरती आघाड्या कितपत काम करतील हा राजकीय पक्षांना पण पडलेला प्रश्न आहे. जेव्हा आता आपण बघतोय, की 2 ठाकरे एकत्र येत आहेत आणि त्यांची समीकरणं ही फक्त मुंबई महानगरपालिकेपुरतीच आहेत, की पुणे महानगरपालिका असेल, नागपूर असेल किंवा इतर शहरातल्या महानगरपालिका आहेत, तिथं ते समीकरण चालणार आहे का? हा प्रश्न उरतोच आहे त्याच्या मागचा. आणि मग तुम्ही असं म्हणताल, की मग ह्या 2 आघाड्या आहेत, एक सत्ताधारी पक्षांची आघाडी 3 पक्षांची आणि विरोधात असलेली मोठी युती महायुतीची आघाडी असेल, ज्यामध्ये शरद पवारांचा गट असेल, शिवसेनेचा ठाकरे गटांचा शिवसेनेचा एक गट असेल आणि काँग्रेस असेल. यांची आघाड्यांचं किंवा युतीचं राजकारण कितपत प्रभावी ठरेल? पण मला असं वाटत नाही हे राजकारण तितकं स्थानिक पातळीवरती प्रभावी ठरेल. कारण की जेव्हा स्थानिक पातळीवरच्या निवडणुका ह्या खूप प्रतिस्पर्धेच्या असतात. जर मी आज काँग्रेसमध्ये असेल आणि तुम्ही एखाद्या त्याच प्रभागामध्ये दुसऱ्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत असतात आणि राज्य पातळीवरती युती असेल किंवा आघाडी असेल, ती युती आघाडी स्थानिक संदर्भामध्ये चालणार नाही किंवा ती त्या स्थानिक संदर्भात त्या प्रतिस्पर्धा असतात. जेव्हा 2 उमेदवार येतात त्या पक्ष म्हणून नाही तर त्या प्रतिस्पर्धक म्हणून येतात. त्यामुळे ह्या आघाड्यांचं राजकारण मला असं वाटतं स्थानिक पातळीवरती तेवढं प्रभावी ठरणार नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्ष पण आजकाल राजकीय पक्षांचे प्रवक्त्यांचे जे स्टेटमेंट तुम्ही बघितलं तर ते म्हणतात, की आम्ही स्थानिक पातळीवरती निर्णय घेऊ, स्थानिक नेतृत्वाच्या निर्णयाने आम्ही निर्णय घेऊया. राजकीय गणित जी आखली जातात ती प्रामुख्याने तसं दिसून येतं. मग उरतो प्रश्न छोट्या पक्षांचा काय होणार आहे? एक तर असं आम्ही आमच्या अभ्यासातून असं दिसून येलं, प्रभाग पद्धतीच्या अभ्यासामध्ये असं दिसून आलं, की प्रभाग पद्धतीमुळे स्थानिक पातळीवरचं नेतृत्वापेक्षा राजकीय पक्षांना महत्त्व येताना दिसून येतं. मग राजकीय पक्षांना महत्त्व येताना मग ते आघाडी स्वरूपात नाही तर ते व्यक्तिगत राजकीय पक्ष म्हणून जेव्हा ह्या राजकीय पक्ष प्रभागामध्ये मोठे होतात मग ते ध्येय धोरणे ठरवतात राजकीय निर्णयांचे, विशेषतः कोणता उमेदवार आपल्या प्रभागातून उभा केला पाहिजे हे जे निर्णय आहेत राजकीय पक्ष घेत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरचं नेतृत्व कितपत पुढे येणार हा एक प्रश्न त्यामध्ये अंतर्भूत आहेच. आणि दुसरं म्हणजे मोठ्या राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त जे छोटे पक्ष आहेत, आता तुम्हाला दिसतील छोटे पक्ष कोण आहेत?
जर महानगरपालिकेच्या राजकारणाचा किंवा निवडणुकीचा विचार केला, एक तर त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचा विचार केला तर मनसे एक हा घटक आहे, मोठा राजकीय पक्ष छोट्या पक्षांमध्ये. दुसरा म्हणजे आम आदमी पक्ष असेल, यांचा रोल, यांची भूमिका स्थानिक पातळीवर कितपत प्रभावी ठरेल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रभाग पद्धतीच्या रचनेमध्ये जे छोटे पक्ष आहेत त्यांचं राजकीय महत्त्व कमी होताना दिसून येतं. त्यामुळे तो एक संदर्भ या प्रभाग पद्धतीच्या पाठीमागे आणि या राजकारणाच्या पाठीमागे दिसून येतो. स्थानिक पातळीवरच्या निवडणुका लढल्या जातात तेव्हा प्रामुख्याने स्थानिक संदर्भ, स्थानिक विषयांवरती लढले पाहिजेत. जेव्हा आपण राजकीय पक्षांची जाहीरनामे बघतोय, जसं आपण यापूर्वी पण आपण आपल्या बोलण्यामध्ये तो संदर्भ आलेला आहे की जाहीरनाम्यामध्येच मुळात स्थानिक संदर्भाकडे दुर्लक्ष केलं जातं. जसं माझ्या गल्लीतले रस्ते नीट असावे, नेटके असावेत, माझ्या गल्ल्या स्वच्छ असाव्यात आणि ड्रेनेजचं पाणी कधीच वाहिलं नाही पाहिजे, अशा ड्रेनेजची सिस्टीम असली पाहिजे. पण हे मुद्दे कुठेतरी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातूनच लुप्त होताना दिसून येत आहेत. मुळात राजकीय पक्षच स्थानिक संदर्भावरती निवडणुका लढताना कुठेतरी राष्ट्रीय मुद्द्यांवरती लढल्या जात आहेत की राष्ट्रीय पातळीवरती आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने काय कामगिरी केलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आम्ही किती युद्ध थांबवलेली आहेत, अशी भूमिका घेऊन स्थानिक संदर्भातल्या निवडणुका लढल्या जातात. तर त्यामुळे या संदर्भामध्ये विशेषतः आपण जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका लढतोय तेव्हा स्थानिक प्रश्नांवरती, स्थानिक विषयांवरती लढल्या पाहिजेत आणि ते मुद्दे खऱ्या अर्थानं या तुमच्या पक्षांच्या जाहीरनाम्यातून पुढे येणं अपेक्षित आहे. मग हे मुद्दे पुढे येताना दिसत नाहीत. विशेषतः आपण जसं आपण उल्लेख केलाय त्यामध्ये विशेषतः शहरांच्या विकासांचा, शहरांचा विकास कसा होतो, फक्त बिल्डिंगही बांधणं आणि पायाभूत संरचनामध्ये ज्या मोठ्या मोठ्या आवारं मोठी उभी केली जातात, संस्थात्मक आवारं म्हणजे महानगरपालिकेच्या मोठ्या बिल्डिंग बांधणं, क्षेत्रीय कार्य मोठ्या प्रमाणात उभी करणं, नाट्यगृह बांधणं, हेच फक्त शहरांच्या विकासाची मुद्दे नाही आहेत. तर या शहराच्या विकासामध्ये तुमच्या पाण्याचाही प्रश्न येतो, तुमच्या ड्रेनेजच्या सिस्टीमचाही प्रश्न येतो, तुमच्या रस्त्यांचा प्रश्न येतो. विशेषतः आपण ज्याचा उल्लेख केलेला आहे प्राथमिक शिक्षणाचा, जो पुणे महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये कोणत्या सुविधा शाळेतल्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. आपण असं बघतोय की साधारण जून जुलै महिना आला की सातत्याने एक वर्तमानपत्रामध्ये बातमी येते गणवेशाची, की आमच्या विद्यार्थ्यांना आज पण गणवेश मिळत नाहीये. ऑगस्ट सप्टेंबर महिना उजाडला तरी हा गणवेशाचा मुद्दा का येऊ नये जाहीरनाम्यामध्ये? शाळेतल्या विद्यार्थ्यांचा गणवेश किती महत्वाचा आहे, त्यांना शैक्षणिक साहित्य किती पुरवलं जातं आणि कशा पद्धतीचं पुरवलं जातं, हा मुद्दा त्याच्यामध्ये जाहीरनाम्यांमध्ये येणं आवश्यक आहे. ही स्थानिक प्रश्न जरी वाटत असतील पण हे स्थानिक प्रश्न आणि विकासाचे मुद्दे खूप महत्वाचे ठरतात. तुमच्या ड्रेनेज सिस्टीमचा आता तुम्ही बघतायत की सांडपाण्यांच्या वरती एक मोठा खर्च राबवला जातो, जायका जो प्रकल्प, तो आपण एक जवळपास 8-10 वर्षापासून तो जायका हा प्रकल्प ऐकतोय. पण त्याचं काय झालेलं आहे, त्याचा कोणीतरी त्याची एक लेखाजोखा मांडलाय का कोणी? असं आपल्याला कोणत्याच राजकीय पक्षाने लेखाजोखा मांडलेला दिसून येत नाहीये. म्हणजे असं एक बघितलं, एक मध्यंतरी कोणीतरी अभ्यास केला होता पुणे महानगरपालिकेतल्या नगरसेवकांच्या कामगिरीचा. नगरसेवकांचा जो निधी आहे तो खर्च होतो, हा खर्च होताना निधी कशावरती होतो, कोणत्या कामांवरती होतो? तर त्या अभ्यासातून असं दिसून आलं होतं की त्यांनी विशेषतः नगरसेवकांनी एक तर बेंच तयार करणं, म्हणजे आपल्या प्रभागामध्ये आसनाची व्यवस्था कशी असावी त्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च केलेला दिसून येतो. म्हणजे तुम्हाला जागोजागी दिसतील बेंच बांधलेले आणि त्या नगरसेवकाचं नाव लिहिलेलं असतं की यांच्या या आर्थिक निधीतून, आर्थिक सहाय्यातून ही खुर्ची ठेवली किंवा हा बेंच केलेला आहे. तसंच त्यांनी पिशव्या वाटलेल्या आहेत लोकांना, जे आपल्याला मध्यंतरी प्लॅस्टिक बंदीचा जो आदेश आला होता त्यामुळे त्यांनी कागदी पिशव्या, कापडी पिशव्या वाटण्याची कामं केलेली आहेत. म्हणजे आर्थिक निधी हा नगरसेवकांना दिला जातो, तो विकासाच्या संदर्भात दिला जातो आणि व्यक्तिगत लाभाच्या ह्या योजना ठरत नाहीत. म्हणजे आपण परत उलट येतो, उलटा आपला प्रवास होते. विकासाची कामं म्हणजे व्यक्तिगत लाभाच्या योजना का? मग इथे आपल्याला तोच प्रश्न आपल्याला केंद्र सरकारला विचारावा लागेल, राज्य सरकारला पण विचारावा लागेल आणि तोच प्रश्न आता नगरसेवकांना विचारावा लागेल. म्हणून विकासाचे मुद्दे महत्वाचे ठरतात. मग याच्यासाठी आपल्याला
जनतेने रेटा निर्माण केला पाहिजे. विशेषतः आपल्यामध्ये वाहतुकाची आता जे आपण बघतोय की पुण्यामध्ये एक साधारण 10 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी आता जवळपास 1 तास लागतो. पूर्वी मी अर्ध्या तासात मी कोथरूडहून निघालो आणि विद्यापीठात जायचा तर पूर्वी अर्ध्या तासात मी पोहोचायचो. आता त्याच 10 किलोमीटरच्या अंतराला मला आज 1 तास लागतो. मग याची व्यवस्था कशी असावी, वाहतूक व्यवस्था, त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे. इव्हन तुमचे ट्रॅफिक सिग्नल अनेक ठिकाणी बंद पडलेले असतात. म्हणजे छोटे छोटे मुद्दे जे आहेत ते विकासाच्या संदर्भात आपण कसे बघितले पाहिजेत, हा महत्वाचा संदर्भ या निवडणुकीच्या राजकारणामध्ये पुढे येताना दिसून येतो. जेव्हा आपण स्थानिक संदर्भातल्या निवडणुका बघतो, म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, विधानसभा आणि लोकसभेच्या तुलनेत स्थानिक संदर्भामध्ये होणाऱ्या ज्या निवडणुका असतात तिथे मतदारांचं वोटिंग पर्सेंटेज हे नेहमीच जास्त राहिलेलं दिसून येतं. विशेषतः महिलांचं, जे आता आपण मागचा राजकीय मतदानाचा इतिहास जर बघितला तर महिलांचं प्रमाण वाढताना दिसून येतं. जे पूर्वी असं व्हायचं की घरातले पुरुषच पुढे यायचे मतदानासाठी आणि स्त्रिया कुठे ते मागे असायच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये. पण आता अलीकडे जर बघितलं काही ठिकाणी तर पुरुषांपेक्षा महिलांचं वोटिंग पर्सेंटेज वाढताना दिसतं. आणि जेव्हा स्थानिक निवडणुका होतात, जसं ग्रामपंचायत असेल, महानगरपालिकेच्या असेल निवडणुका, याच्यामध्ये जनतेचा विशेषतः मतदारांचा वोटिंग पर्सेंटेज टर्नआउट हे अधिक असतं. हा आपला राजकीय इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे दुसरा जो घटक आहे या प्रश्नाला धरून की स्त्रिया आणि तरुणांचा कल कुठे दिसतो, एक आमच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासकांमध्ये सातत्याने एक प्रश्न राहिलेला आहे अभ्यासासाठीचा की महिला ह्या कोणत्या पक्षाला मतदान करतात. विशेषतः तो एक विषय आमच्या अभ्यासाचा दृष्टिकोनातून आम्ही वारंवार अभ्यासाला जातो की ह्या महिला भाजपाच्या बाजूने मतदान करतायत का. हा एक सातत्याने विचारलेला अभ्यासाचा एक मुद्दा होता. पण अलीकडे ज्या शासकीय योजना आपण म्हणूया की विशेषतः आपण त्याचा वारंवार उल्लेख करतो, लाडकी बहीण योजना, आणि लाडकी बहीण योजनेमुळे सत्ताधारी पक्षाला जास्त मतं पडली. हा तर राजकारणाचा भाग आपण राजकीय म्हणजे विधानसभाच्या राजकारणाचा हा भाग सोडून देऊया, आता त्याच्यावरती चर्चा करू नये. पण जेव्हा आपण स्थानिक संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विचार करतो तेव्हा ह्या शासकीय योजना महत्त्वपूर्ण ठरतात. कारण याच्यातून तुमचा वोटिंग पॅटर्न ठरत असतो. त्या म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणींना निधी जर मिळाला तर त्या बाजूनी पण वळू शकतात आणि तुम्हाला जर लाडकी बहिणीचा निधी जर नाही मिळाला तर त्या विरोधात पण जाऊ शकतात. असं दोन्हीकडे पण होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की असं गृहीतच ठरलं नाही पाहिजे की लाडक्या बहिणींना योजनेमुळेच ह्या सत्ताधारी पक्षांच्याच बाजूने सातत्याने जातील. असं दोन्ही पण आहे. म्हणजे या शासकीय योजनांचा फायदा झाला तर सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जाऊ शकतं किंवा त्या विरोधात पण जाऊ शकतात. तरुणांचा जर कल बघितला, जसं तुमच्या प्रश्नांमध्ये जो संदर्भ होता, तरुणांचं काय कल कुठे जातोय, आजचं राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण ते स्थानिक पातळीवरचं राजकारण चा काळ बघितला, हा जाज्वल्य राष्ट्रवादाचा काळ आहे. म्हणजे जाज्वल्य राष्ट्रभक्ती एखादा राजकीय पक्ष उभी करत असतो. मग मी भारत माता की जय म्हणेल किंवा मी एखाद्या धर्माचा पुरस्कार करणार आहे, माझं हिंदुत्व किती कट्टर आहे हे दाखवण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत असतो. ते माझं गणेशोत्सव असेल किंवा माझ्या घरातले सणवार असतील, ते मी किती मोठ्या प्रमाणात साजरे करतोय आणि ते साजरे करताना माझं त्याचं प्रदर्शन किती असतं. याच्यातून माझं जाज्वल्य राष्ट्रवादाच्या भावना अधिक तीव्र होतात. आणि या तीव्र होताना मग तुमचा रोजगाराचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, माझ्या शैक्षणिक विकासाचा प्रश्न, मला शिष्यवृत्ती मिळते की नाही, मग हे सगळे मुद्दे गौण ठरतात. कारण मला माझ्या राष्ट्राचा आणि माझ्या धर्माचा जास्त अभिमान आहे. आणि जेव्हा ही विचारशक्ती माझ्या डोक्यामध्ये अधिक प्रभावी ठरते तर निश्चितच माझा कल हा एखादा विशिष्ट राजकीय पक्षांकडे जाताना दिसून येतो. हे आजच्या तरुणाईचं थोडाफार कल कुठे जातोय या प्रश्नाला जर आपण म्हणूया उत्तर काय असेल तर हा माझं उत्तर असेल. याच्यामध्ये आता बरेच जण मला म्हणतील की सगळे तरुण असे नाही आहेत. निश्चितच सगळे तरुण तसे नाही आहेत. अनेक तरुण विवेकी विचाराने पुढे जातात, पण त्यांचं प्रमाण किती आहे. आणि एकूणच आपण जेव्हा गणितांचं राजकारण करतो, जेव्हा आपण वोटिंगचं पर्सेंटेज बघत असतो, त्यामध्ये मग व्यापक पातळीवरती ही तरुणं कुठे जातात. मग राजकीय पक्ष
बांधणीमध्ये या तरुणांची काय भूमिका असते. विशेषतः आपण जेव्हा शहरी राजकारणाकडे येतो तेव्हा गणेश मंडळं महत्त्वाची ठरतात. मग ह्या गणेश मंडळांवरती आजकाल तुम्ही बघितलं की आपला जो पुण्यातला गणेश फेस्टिवल आहे, तो एका उद्योगपतीच्याच नावाने मोठा फेस्टिवल घडला जातो. म्हणजे नाव घेण्याची काही गरज नाही, कारण ते सगळ्यांना माहिती आहे. मग ती बांधणी कशी होते, म्हणजे एक अभ्यासक म्हणून मला त्याची उत्सुकता आणि कुतूहल पण आहे. आणि जेव्हा राजकीय पक्षांची बांधणी होताना तुमच्या गणेश मंडळांपासून ते स्थानिक पातळीवरच्या कोपरा सभांपासून तुमच्या राजकीय पक्षांची बांधणी होताना दिसते. आणि हा कोणताही राजकीय पक्ष आपल्या बाजूनं मतदार आणि लोक कसे जोडले जातील या अंगाने विचारच करत असतो. तो सत्ताधारी पक्ष असतोच असं काही नाही, तो विरोधातला एखादा पक्ष पण अशा पद्धतीने आखणी करत असतो. त्यामुळे हे तरुणाई कुठे जाणार आहे, त्याचा कल कुठे असणार आहे, त्यांच्या राजकीय व्यवहारातून आपल्याला दिसून येतं. आणि राजकीय व्यवहार काय आहे, तो सार्वजनिक विचार विश्वामध्ये आपल्याला दिसून येतोय आणि त्याप्रमाणे तो कल हळूहळू सरकताना दिसून येतो. जेव्हा आपण असं विचार केला जातो की स्थानिक निवडणुका, विशेषतः महानगरपालिकेच्या निवडणुका आणि राजकारण यांचा काय संबंध आहे. जेव्हा एखादा राजकीय पक्ष त्या शहराच्या महानगरपालिकेवरती किंवा त्या प्रशासनावरती आपला प्रभाव असावा, तिथे आपलं राज्य असावं, आपल्या पक्षाची सत्ता असावी, हा विचार करतो, त्या पाठीमागचं एक मोठं आर्थिक गणित पण असतं. म्हणजे पुणे महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल, यांचे जर बजेट बघितले तर कोट्यांमध्ये आहेत, हजार कोटींमध्ये आहेत. आणि पुणे महानगरपालिकेचं तरी अंदाजपत्रक बघितलं त्याच्यामधला जो आर्थिक उलाढाल दिसते तुम्हाला मोठ्या प्रमाणात आहे. मग हा बेस जो आर्थिक गणित आहे, त्या शहरांची अर्थव्यवस्था आहे, ही महत्त्वाची ठरते. आणि त्यामुळे मग जेव्हा तुम्हाला राज्य पातळीवर काही धोरणे आखायची असतात विकासाची किंवा औद्योगिक विकासाची जी धोरणं आखायची असतात, इव्हन शहरीकरणाच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही व्यापक पातळीवरती काही धोरणे आखायची असतात. जसं तुम्हाला रिंग रोडच्या संदर्भात असेल, जसं आता पुण्यामध्ये PMRD आहे, मुंबईमध्ये MMRD आहे. जेव्हा या संदर्भात तुम्हाला धोरणे आखायची असतात तेव्हा स्थानिक प्रशासनाचं सहकार्य मिळणं अपेक्षित असतं. जर स्थानिक प्रशासनावरती, जसं या शहरांच्या शासन कारभारावरती जर विरोधी पक्षाची सत्ता असेल तर सत्ताधारी असणाऱ्या राज्य शासनाला, त्या राजकीय पक्षाला त्यांच्या बाजूने धोरणे आखता येत नाहीत. हे सोपं गणित, म्हणजे सोपं समीकरण आहेत ही. जसं आपण आता बघतोय, वारंवार चर्चा होतीये ती अदानी प्रकल्पाची, जी धारावीचा जो गृह प्रकल्प आहे, तर सगळा तो अदानी एका समूहाला, उद्योग समूहाला दिलेला आहे. मग ती समूहाच्या बाजूनं कशी जाणं किंवा त्याच्या बाजूने धोरणं, आर्थिक धोरणं कशी राबवणं, याच्यामध्ये स्थानिक प्रशासनाचा महत्त्वाचा भाग असतो. आणि मग ती राज्य शासनाला निर्णय घेताना ही महत्त्वाची जी स्थानिक शासनाची किंवा स्थानिक संदर्भामध्ये जी सहकार्याची भूमिका असते ती त्यांना मिळणं अपेक्षित असते. जर विरोधी पक्षातली जर सरकार ही महानगरपालिकेमध्ये असतील तर तुम्हाला ध्येय धोरणे आखायला अवघड जातात. मग ती ध्येय धोरणे तुमच्या राजकीय पक्षाच्या हिताची असतील किंवा जनतेच्या हिताची असतील, काही असतील, तो आपण आता ती चांगली धोरणे आहेत का वाईट धोरणे आहेत याचा विचार आपण आता करू नये. पण याच्या पाठीमागचं राजकारण काय आहे, तर त्या पाठीमागचं राजकारण हे आहे. आणि त्यामुळे मग तुम्हाला स्थानिक प्रशासनावरती तुमची स्वतःच्या राजकीय पक्षाची सत्ता असणं महत्त्वाचं ठरतं. ते याच कारणामुळे. आणि याच्यातूनच मग तुम्हाला जसं आपण म्हणलं की तुमचे प्रभाग हे केवढे मोठे आहेत, की जर हे प्रभागच 2, 3, 4 प्रभाग मिळून विधानसभा मतदारसंघ होत असेल तर मग तुमच्या विधानसभेच्या राजकीय गणितावरती ही प्रभाग महत्त्वाची ठरतात. कारण जर त्या प्रभागामध्ये असं ठरलं, आपल्याला दिसून येतं अनेक प्रभागामध्ये एकाच पक्षाचे नगरसेवक निवडून येतात. काही ठिकाणी 4 मध्ये 2 सत्ताधारी पक्षाचे, 2 हे विरोधी पक्षाचे निवडून येतात. मग तेव्हा तुमच्या भागातल्या आमदारांचं पण भविष्य त्या प्रभाग रचनेवरती अवलंबून असतं, की जर माझ्याच पक्षाचे जे नगरसेवक असतील आणि त्यांचं मला सहकार्य मिळत असेल तर माझं पुढचं राजकीय भविष्य हे सेफ असेल. त्यामुळे ही जी गणित आहेत, राजकीय गणित, हे कुठेतरी स्थानिक प्रशासनाच्या संलग्न दिसून येतात असं मला वाटतं.